पर्व चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहस्यमयी गोष्टींचा आनंद मनसोक्त घेत राहा. सध्या 2021 सुरू आहे. साहजिकच आपण विज्ञान युगात जगतो आहोत. या विज्ञान युगात विज्ञान हर एक गोष्टींचा पुरावा मागतं. तो पुरावा दृश्य तर परिस्थिती सापेक्ष असतो, पण काही परिस्थिती अशा असतात की त्यांच्या पुराव्यावर विश्वास ठेवणं फार कठीण होऊन जातं. किंबहुना त्या घटना परिस्थिती सापेक्ष असल्या तरी त्या सत्य कमी आणि असत्य जास्त वाटायला लागतात. ही कथा त्याच सत्य असत्यातून सुरू होते. कंपनी बुडाली, अगदीच दिवाळखोरीला लागली, तर कंपनीने त्याला रस्त्यावर आणलं. रस्त्यावर म्हणजे कसं, तर प्रत्यक्ष फुटपाथवरच म्हणा ना. कधी मोठ्या गाडीने फिरायला घेतलेले हे रस्ते या फुटपाथवरून आणि पायी चालत किती बोलके वाटतात याचा विचार करत तो कंपनीच्या आवारातून बाहेर चालू लागला. मनात झालेल्या नुकसानाचे, गेलेल्या नोकरीचे हजारो विचार होते. काय केल्या ते सारं नुकसान एका मोठ्या आघातापेक्षा कमी नव्हतं. मग आता करायचं तरी काय, या विचारांमध्ये तो चालत जात होता. तर स्वतःला शक्य तितक्या लांब या जगापासून न्यायचं आणि एका ठिकाणी शांत जाऊन बसायचं, हे त्याच्या डोक्यात फिरत होतं. आता एवढ्या रात्री रूमवर जाऊन नुसतं पडण्यापेक्षा ते बेहत्तर म्हणून तो चालत निघाला. आजूबाजूला पसरलेल्या मोठ्या मोठ्या काचेच्या इमारतींमध्ये कंपनीचा स्टाफ काम करत होता. दिवसा चकाकणाऱ्या काचा रात्री स्वच्छ पारदर्शक होत असायच्या. त्यांना तर माहीतसुद्धा नसेल ते त्यांची रोजी कमावतात. पण कंपनीचा इतका मोठा फिनान्स मॅनेजर स्वतः बुडीत झाल्यावर या सगळ्या आतल्या गोष्टी त्यांना काय माहिती असणार. गार्ड चालता चालता सलामी देत होते. नाहीतरी असं रात्री बेरात्री कंपनीच्या बाहेर एखाद दुसरा, तर कधी एखादा बॉस सिगरेट मारायला निघतोच. पण सारा विषय आता त्या एका सिगारेटने संपणार नव्हता. तरीसुद्धा ठरवून त्याने पाकिट घेतलं होतंच. समोर तो पुढे चालत चालत निघाला. कंपनीच्या एका मोठ्या प्लॅन्टमधून बाहेर निघाला आणि समोर रस्ता मोकळा मिळेल तिकडे चालायला लागला. वेळ रात्रीची होती. घड्याळा सरकून साधारण 11:30 वाजले असणार. आपल्याच विचारात तंद्रीत चालत चालत तो सिगारेट सुलगावत आपल्याच विचारांमध्ये पुढे जायला लागला. हळूहळू चालणारी त्याची पावलं तास 2 तासात पुढे कंपनीचे 3-4 प्लॅन्ट मागे टाकत निघाली. हजारो हेक्टरवर पसरलेली कंपनी प्रिमायसेस, ते रस्ते, त्या लाईटी, याने सारीकडे सारखंच दिसत होतं. गळ्यात सिल्वर मेडल कोटिंग असलेला आयडी असल्याने कोणी गार्ड अडवत सुद्धा नव्हता. समोर न संपणारा रस्ता आणि डोक्यातले विचार यांच्या सानिध्यात तो बराच चालत चालला होता. पुढे कंपनीचं जंकयार्ड आलं. त्यात तो घुसला. मोठ्या मोठ्या आउटडेटेड मशिनरी, अतिविशाल बॉयलर, निर्मनुष्य पसरलेल्या मोठ्या इमारती, असं सारं त्याला पाहत मागे मागे जात होतं. कुठेही न थांबणारे त्याचे पाय आणि विचार त्याला इथे घेऊन आले होते. लांबपर्यंत नजर जाणार नाही
इतका मोठा तो एरिया कंपनीने प्रोहायबिटेड केला होता. त्यामुळे इथे गार्डशिवाय दुसरं कोणी येत नसायचं. आणि आता रात्री यावेळी तर गार्डसुद्धा झोपलेला होता. वेळ रात्री 1ची होती. सारीकडे शांत होतं. वातावरणामधली ही शांतता त्याने कधीच इतकी चांगली अनुभवली नव्हती. त्यामुळे कसं का असेना त्याला चालत चालत आपण कुठे आलो हे समजलं नाही. पाय दुखल्याचं जाणवलं तर तो तिथेच रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट खाली बसला. अशा असंख्य स्ट्रीट लाईट सारीकडे होत्या. कंपनीने तयार केलेल्या छोट्या मोठ्या रस्त्यांचं जाळं सारीकडे पसरलं होतं. तो तिथेच बसला. एक नजर त्याने आजूबाजूला पाहिली. सारीकडे भंगार आणि निर्मनुष्य शांत परिसर होता. इथे ती शांतता आहे जी माझं मन शोधत होतं. तो खांबाच्या उंच पुऱ्या धक्क्याला जरा रेलूनच बसला. थोडं बरं वाटलं. संपलेली सिगारेट चिमटीने भिरकावत त्याने लायटरने आणखी एक सिगरेट पेटवली. ती ओठांवर टेकवत एक डीप कश मारला. धूर आत मेंदूपर्यंत ओढला आणि डोळे मिटून तो कठड्याला डोकं टेकून हळूहळू धूर बाहेर सोडायला लागला. मनातले सारेच विचार संपले होते. आता तिथे त्या जागेवर तो एकटा शिल्लक होता. कंपनीपासून लांबवर, पण कंपनी प्रिमायसेसमध्येच ही जागा असल्याने त्याला कोणतं टेन्शन नव्हतं. चांगले ऐसपैस पाय पसरून बसल्यावर त्याला सिगरेटची थोडी धुंद चढत होती. त्यात त्याचा क्षणभरासाठी डोळा लागला. डोळ्यात पापण्यांच्या आत स्वप्नांची वर्तुळं आकार घेणारच की तेवढ्यात बोटांच्या कात्रीत पकडलेली सुलगलेली सिगारेट कातडीला लागली. तसा तो एका सेकंदात खडबडून जागा झाला आणि ती सिगारेट लांब फेकून बोटं तोंडात घातली आणि पडलेल्या सिगारेटीकडे पाहत मनामध्येच हसला. पापण्या सिगरेटवरून थोड्याशा वर उचलल्या तर त्याला लांब कोणीतरी चालत येताना अस्पष्ट दिसलं. नक्की कोण ते लांबचं अंतर असल्याने समजत नव्हतं. तर तो बसूनच नीट निरखून पाहू लागला. ती आकृती त्याची नजर पोचत नव्हती इतक्या लांब होती. त्याला रात्रीच्या अंतरामुळे थोडं अस्पष्ट धुसर दिसत होतं. असेल कोणीतरी, जाऊ दे म्हणून त्याने आणखी एक दीर्घ श्वास घेत आजूबाजूला पाहिलं. आजूबाजूला तेच शांत वातावरण होतं. लांबवर डावीकडे कंपन्यांची लाईट दिसत होती तर उजवीकडे न संपणारा रस्ता. तर त्याच्या आसपास नजर पोहोचणार नाही इतकं मोठं जंकयार्ड. ती आकृती लांबून माणसासारखी दिसत होती, पण स्त्री की पुरुष हे समजत नव्हतं. ती आकृती वेडी वाकडी चालायची, तर मध्येच थांबायची, तर पुन्हा चालायची आणि एक एक पाऊल उचलायची. त्याने डोळे बारीक करून नीट पाहण्याचा प्रयत्न केला. ती माणसासारखी आकृती अजूनही खूपच लांब तर अस्पष्ट दिसत होती. असं वाटत होतं त्या आकृतीने
कपडे सुद्धा घातले नाहीत. कोणीतरी बिना कपड्याचं इतक्या रात्री या ठिकाणी फिरत असेल याचं त्याला नवल वाटलं. पण येऊ दे तर खरं, मी विचारतो त्याला म्हणत तो टक लावून पाहायला लागला. ती आकृती त्याच्या शरीराच्या बांध्यावरून नक्कीच एखादा माणूस असावा. वेडा वाकडा चालत तो नाचल्यासारखं करत पुढे सरकत होता. पण या दोघांमधलं अंतर इतकं की हा त्याला पाहू शकत नव्हता, इतका तो व्यक्ती लांब होता. त्याने खूप प्रयत्न केला पण तो अस्पष्ट दिसत होता. वैतागून त्याने डोळे चोळून पाहिले. पुन्हा तेच अस्पष्ट धुसर चित्र. आपल्याला चष्मा तर लागला नाही ना, म्हणून त्याने कंपनीकडे दुसरीकडे पाहिलं. ते सारं स्पष्ट दिसत होतं. जाऊ दे म्हणून त्याने आणखी एक सिगरेट पेटवली आणि झुरके मारत तो त्या येणाऱ्या व्यक्तीची वाट पाहायला लागला. समोर रस्त्यावर त्याच्या हातून फेकलेली सिगरेट अजून तशीच सुलगत होती. त्याने परत वर पाहिलं. त्या आकृतीच्या मागे आता आणखी एक व्यक्ती त्याला येताना दिसला. तो सुद्धा त्याच्यासारखा नाचल्यासारखा वेडा वाकडा चालत येत होता. त्याच्या गळ्यात काहीतरी ढोलकीसारखं होतं. ते तो वाजवल्यासारखा हातवारे करत होता. सारा नक्की काय प्रकार सुरू आहे हे समजायला मार्ग नव्हता. इतक्या रात्री हे दोघं कोण आहेत जे नाचत चालत येत आहेत याचं त्याला कोडं पडलं होतं. त्याने उठण्याचा प्रयत्न केला. त्याला उठता येत नव्हतं. त्याने हातपाय खोडून पाहिलं. ते त्याला हलवता येत नव्हते. पण उठताही मात्र येत नव्हतं. सारा काय प्रकार आहे हे समजायला मार्ग नव्हता. तो जोरात ओरडला. त्याचा आवाज, शब्द हवेत विरून गेल्यासारखे थंड झाले. त्याने परत आजूबाजूला पाहिलं. सारं तसंच होतं. त्याने वर पाहिलं. स्ट्रीट लाईट नेहमीसारखी शांत पेटत होती. त्याने समोर पडलेल्या सिगरेटकडे नजर टाकली. ती अजूनही तशी सुलगत होती जशी त्याने फेकली होती. तो आता विचारात पडला. हे असं कसं काय होऊ शकेल? इतक्या वेळात तर ती आता विजायला हवी होती. ती कशी नाही विजली? त्याने समोर पाहिलं. ते दोघे एका मागोमाग एक चालत नाचत येत होते. मागचा व्यक्ती गळ्यात अडकवलेल्या ढोलकीवर थाप मारत होता. त्याने थाप मारल्यावर बऱ्याच वेळाने तो आवाज याच्यापर्यंत पोहोचत होता. याचा अर्थ हे बरेच लांब आहेत. पण ते आहेत तरी कोण? आणि मला इथून उठता का नाही येत? तो पुन्हा पुन्हा उठून पाहायला लागला. पण काहीच फायदा नव्हता. आता तो टक लावून समोर पाहायला लागला. पहिला माणूस निर्वस्त्र होता. तो ढोलकीच्या तालावर नाचण्याचा प्रयत्न करत होता. ढोलकीवाला अंगाने थोडा बुटका, पण तो सुद्धा नागडाच होता.
त्याच्या पाठीमागे आणखी एक आकृती बाहेर आली, पण तिच्या नाचावरून ती स्त्री असल्यासारखी वाटत होती. तिचा चेहरा अस्पष्ट होता, पण तिच्या बांध्यावरून ती अतिशय मादक सुंदर असल्यासारखी वाटत होती. तो जागीच खिळला होता. हळूहळू एक एक व्यक्ती बाहेर येत त्यांची गर्दी 12-13 माणसांच्या घरात गेली. सारे निर्वस्त्र धुंदीत नाचत होते. त्यात काही स्त्रिया तर काही पुरुष होते. सारा काय प्रकार आहे ते समजायला मार्ग नव्हतं. नाचत ते हळूहळू पुढे सरकत होते. त्यांनी वाजवलेल्या वाद्याचा तालबद्ध आवाज त्याच्या कानावर हळूहळू मोठा मोठा पडत होता. मंत्रमुग्ध झाल्यासारखे ते नाचत होते आणि त्याच्याकडे पुढे पुढे सरकत होते. त्याने पुन्हा उठून पाहिलं, हातपाय खोडून पाहिले, पण काहीच उपयोग नव्हता. सारे निर्वस्त्र नाचत पुढे सरकायला लागले. हवेत तरंगल्यासारखे, विखुरल्यासारखे, मंत्रमुग्ध झाल्यासारखे ते नाचत होते. हळूहळू त्याच्याकडे त्यांची पावलं वळत होती. आजूबाजूला रात्रीची किर्र शांतता होती. संपूर्ण परिसर निर्मनुष्य होता आणि त्याला समोर कोणीतरी नाचत येत असल्यासारखं दिसत होतं. उठण्याचा वारंवार प्रयत्न करून शेवटी नाईलाजाने त्याने हातपाय आहेत त्या स्थितीत पसरले आणि निवांत पडून राहिला. ते नाचत नाचत पुढे आले. आता त्यांना तो स्पष्ट पाहू शकत होता. त्या एकेकाच्या अंगात एकही कपडा नव्हता. त्यातले काही स्त्री तर काही पुरुष, पण त्यांचं वय नेमकं काय हे सांगता येणार नाही. त्यांची शरीरं मुडद्यासारखी काळी पांढरी पडली होती. जणू काही एखादा मेलेला मुडदा नाचतोय असं सारं काही त्याने नीट निरखून पाहिलं. मुडदेच होते ते. त्यांचे डोळे सताड उघडे होते. त्यातल्या गारा कुणाच्या सफेद, कुणाच्या हिरव्या, निळ्या, रात्रीच्या उजेडात, गडद अंधारात प्राण्यांच्या डोळ्यासारख्या चमकत होत्या. हा सारा काय प्रकार? हे असं मुडद्यांचं नाचणं काय म्हणावं तरी काय? सारं पाहून त्याची दात खिळी बसली. ते नाचत नाचत जवळ येत होते. पुढे चालत येत त्याच्या आणि त्यांच्यातलं अंतर अगदी 10-1 पावलांवर उरलं असावं की आता आपली काही खैर नाही हे समजून त्याने डोळे गच्च मिटून घेतले आणि डोळ्यांपुढे अंधार पसरला. कानामध्ये तेच ढोल ताशांची
आवाज घुमत होते. त्यांच्या विचित्र नाचण्याचे, गुरगुरण्याचे आवाज कानातून मेंदूत आरपार घुसत होते. तोंडातून एकही शब्द निघत नव्हता. त्याने बोलण्याचा खूप प्रयत्न केला, पण तोंड उघडताच येत नव्हतं. तितक्यात पाण्याचे सपकारे त्याच्या तोंडावर बसले आणि खडबडत तो जागेवर जागा झाला. साहेब, ओ साहेब, म्हणत वॉचमॅन हाक मारत होता. आजूबाजूला कंपनीतले बरेच माणसं जमले होते. त्याने त्या साऱ्यांना पाहिलं. क्षणार्धात त्याला परिस्थितीचं भान झालं. काय झालं साहेब? तुम्ही इथे असे झोपलात? वॉचमॅन विचारत होता. तो एकही शब्द न बोलता उठला. त्याने आजूबाजूला पाहिलं. समोर खरोखर जंकयार्ड होतं. त्याच्या आजूबाजूला मोकळे रस्ते, कंपनीचं यार्ड पसरलं होतं. त्याने सारं नीट निरखून पाहिलं. उठत त्याने कोटवरची माती, धूळ झटकली आणि जोरात कंपनीच्या गेटकडे जीव तोडून धावत सुटला. मागे राहिलेल्या गर्दीला नक्की काय झालं हे समजलंच नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपल्या कथा, अनुभव तुम्ही कथा पर्व या फेसबुक पेजवरती सुद्धा पाठवू शकता. कथांचा थरार असाच सुरू राहील. धन्यवाद.